नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर आता पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। पेट्रोल टंचाईच्या भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। पेट्रोल डिझेल संपण्याची अफवा पसरली आणि त्यानंतर पंपावर नागरिकांनी रांगा लावल्यात। तर कोल्हापूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर सलग दुसऱ्या दिवशी गर्दी पाहायला मिळते। तशीच परिस्थिती रत्नागिरी शहरात सुद्धा आहे। नागपुरातील पेट्रोल पंपावर पोलीस सुरक्षा पाहायला मिळते। वंजारीनगर पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावर पोलिसांची सुरक्षा आहे। पेट्रोल पंपावरती झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात आहेत। पेट्रोल टंचाईच्या भीतीने नागरिकांनी पंपावर गर्दी केली। वंजारीनगर पेट्रोल पंपावर आणि आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गर्दी नियंत्रणासाठी पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। आपण हे दृश्य कारण की प्रचंड मोठी रांग आहे, जवळपास 500 ते 600 मीटरची रांग लागलेली आहे आणि त्यामुळे पोलीस वेलफेअरच्या या पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे। नागपुरातील पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशीही रांगा बघायला मिळतात। संविधान चौकातील पेट्रोल पंपावर टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांनी गर्दी केली आहे। मात्र नागपुरात पुरेसं पेट्रोल डिझेल असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नागपुरात मेडिकल चौक, झासीकानी चौक, धंतोली आणि कोराडीस वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंप बंद आहेत। एकीकडे जिल्हा प्रशासन पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतं, तर दुसरीकडे काही पंपांवरती नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत। परंतु काही पंपांवर मात्र नो स्टॉकचे बोर्ड जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आम्ही सध्या आहे नागपुरातील मेडिकल चौकातील पेट्रोल पंपावर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे, पेट्रोल संपलं आहे, नो स्टॉक। यवतमाळ जिल्ह्यात 2 ते 3 दिवसात पेट्रोल साठा संपणार असल्याच्या अफवेनंतर पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी केली, तर अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवू लागल्याचं बघायला मिळतंय। नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। यवतमाळ शहरातील दर्डनगर परिसरातील जयस्वाल पेट्रोलियमवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जे आहेत ते पेट्रोल डिझेलसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कस्टमर 50च्या ऐवजी फुल गाडी करत आहे। आम्हाला काही याचा अंदाजा नाही लागत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय रत्नागिरी असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल यासह राज्याच्या अनेक शहरांमध्ये आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा पेट्रोल टंचाईच्या भीतीने नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसतायत। कोल्हापुरातील पेट्रोल संपल्यामुळे शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप बंद झालेत। पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेमुळे मंगळवारी एका दिवसात पेट्रोल विक्रीत 30% वाढ झाली आहे। पेट्रोल विक्रीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलंय। अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा आहेत त्या लागलेल्या बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये एका दिवसात तब्बल 30% वाढ आहे ती झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी वाढ झाल्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आहे ते संपलेलं आहे आणि त्यामुळे आज हे पेट्रोल पंप आहे ते बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कोल्हापुरात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल विक्री सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी रांग लावली आहे। पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दी झाली आहे। मात्र पेट्रोल पंप चालकांकडून 100 ते 200 रुपयांच्या पेट्रोलची मर्यादा ठेवण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या रांगा आहेत त्या बघायला मिळत आहेत। तर काही पेट्रोल पंप चालकांनी या सगळ्या पेट्रोल विक्रीवर मर्यादा आहेत त्या आणलेल्या आहेत। 2 व्हीलरसाठी 100 ते 200 तर 4 व्हीलरसाठी 800 ते 1000 रुपयांचंच पेट्रोल आहे ते दिलं जाते। दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा जिल्ह्यामध्ये आहे आणि वाहनधारकांनी या सगळ्या पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये। धुळ्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकाला 100 ते 200 रुपयांचं पेट्रोल दिलं जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी बघायला मिळते। पेट्रोल पंपाला मिळणारा पुरवठा वेळेत येत नसल्यामुळे 100 रुपयांच्या वर पेट्रोल दिलं जात नसल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। इथं फक्त 100 रुपयाचं पेट्रोल मिळत आहे।
शहरात काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहे. हे पेट्रोल बंद मिळत नसल्यामुळे या काय प्रॉब्लेम आहे काही समजत नाही. रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर साधं पेट्रोल उपलब्ध नाही. शहरातील 3 पेट्रोल पंप मंगळवारपासून बंद आहेत. त्यामुळे विक्री सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली आहे. पेट्रोल पंपावर सध्या वाहनधारकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सकाळची वेळ आहे, अनेक लोक कामासाठी बाहेर पडलेले आहेत, पण आज सकाळपासूनच रत्नागिरी शहरातल्या मुख्य पेट्रोल पंपावरती या ठिकाणी वाहन चालकांच्या या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे.